पेठ तालुक्यातील मुख्य दळणवळणाचे रस्त्याची चाळण निकृष्ट झालेली कामासंदर्भात रास्ता रोको बंद आंदोलन. पेठ तहसील, पेठ पोलीस ठाणे यांना निवेदन. जुनोटी, हातरुंडी, दाभाडी, कापूर्ण, उंबरपाडा, घुबडसाका, म्हसगण, आंबे डिकसळ, पावचीबारीवरील सर्व ग्रामपंचायततर्फे निवेदन. पावचीबारी या रस्त्याची अतिशय दयनीय बिकट अवस्था झाली. सदर रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहनं या खराब रस्त्याच्या अवस्थेमुळे चालवणं कठीण अवघड झालंय. वारंवार या रस्त्यावर अपघात होत आहेत. वरील सर्व रस्ते पेठ तालुक्याला मुख्य जोडणारे दळणवळणाचे रस्ते आहेत. संबंधित ठेकेदार, प्रशासन यांना रस्त्यांसंदर्भात लेखी तोंडी तक्रारी करूनही या रस्त्याकडे जाणून बुजून लक्ष देत नसल्यानं वरील सर्व ग्रामपंचायतीत ग्रामस्थ लोकशाही शांततेच्या मार्गाने रास्ता रोको बंद आंदोलन 12 जानेवारी नाशिक, गुजरात 848 महामार्ग पेठ कापूरझिरा इथं 11 वाजता आयोजित केलेला आहे. यावेळी निवेदन देताना गिरीश गावित, राष्ट्रवादी शरद पवार गट, पेठ तालुका अध्यक्ष दुशांत तुंगार, रमेश धुळे, गणेश धुळे, गोकुळ तुंगार, रुपेश वाघमारे, हरी वळवी, गणेश वळवी, तुषार डोळे इत्यादी उपस्थित होते. ते बघा कसं आहे, काय होतंय, ती जबाबदारी तुमची आहे. कारण की आम्ही काही ठेकेदार कोण आहे काय आम्हाला आयडिया नाही, ते आम्ही काय बोलू शकत नाही. पण वेळेवर काय होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. अशा पद्धतीची आज परिस्थिती, लोक काय कोण बोलतंय ते म्हणजे तुम्ही आता इथं कोणी तुमच्या डिपार्टमेंटचा माणूस नाही तर खूप चिडलेले आहेत लोक. आणि 1 मिनिट ते भोई साहेब बोलतात बघा. हॅलो नमस्कार सर. तुम्ही 20 दिवसापूर्वीच आम्हाला आश्वासन दिलं होतं म्हणजे काम चालू करून काहीच केलं तिथं काहीच दिसून नाही राहिलं सर. तुम्ही आम्हाला एक तुम्हाला तसं पाहिलं ना. हो बरोबर आहे सर, तसं पाहिलं ना तुम्ही आम्हाला 20 दिवसापूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही रस्ता चालू करतो. तुम्ही काहीच आतापर्यंत केलं नाही. रस्त्यावर आता खडी फोडायचं चालू केलं, आता खडी फोडण्याचं रस्त्यावर तरी फोडत नसेल. कुठेतरी बाजूला जागा बघितल्या त्यामध्ये नाल्या, तिथून वाहतूक होईल, ते मजूर फोडतात, ते मजूर फोडून झाल्यावर रस्त्यावर यायला काय लागेल. साहेब मी अशी तुम्हाला विनंती करतो, तुमची खडी पडेल तेव्हा पडेल. मग ते साईड पडते ते त्याला झुडपं काढायला लावा ना. एकदम रस्ता अरुंद आहे. हा आणि झुडपं काढून नंतर खडी टाका. 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी, पेठ.